नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2022 ची इंग्लिश या विषयाची ॲक्टिव्हिटी सीट अभ्यासणार आहोत. यानंतर ज्या बोर्ड एक्झाम्सला तुम्हाला सामोरं जायचे त्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्या सर्वाला माहिती आहे की एकूण 80 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी सीट आपल्या समोर आहे, ज्यात एकूण 7 क्वेश्चन्स आहेत. तर अधिक वेळ न गमावता आपण थेट क्वेश्चन्सकडे जाऊयात. त्यातला आपण आत्ता क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहणार आहोत. त्यात 2 बीट आहेत, ए आणि बी. हे जे ए बीट आहे हे एकूण 8 मार्क्ससाठी आहे. यामध्ये काय दिलेलं आहे, डू ॲज डिरेक्टेड, आणि त्यामध्ये इन ब्रॅकेट सूचना दिलेल्या आहे आपल्याला की अटेम्प्ट एनी 4. म्हणजे यामध्ये ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत 6. त्यापैकी आपल्याला सोडवायचे आहेत 4 ओनली. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स आहेत. 4 × 2 8 होतं. तर आत्ता आपण ह्याचं सोल्युशन इकडच्या एका क्वेश्चन पेपरवर काढलेलं आहे. अधिक वेळ आपला यात जाऊ नये यासाठी आपण हे सोल्युशन केलेलं आहे. इथं अशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले असतात किंवा वर्ड्स आलेले आहेत. जसं उदाहरणार्थ पहिला वर्ड आहे YO, इथं डॅश आहे आणि NG. म्हणजे आपल्याला इथं एक अल्फाबेट फिल करायचं आहे. तर इथं सोल्युशनमध्ये आपण पाहू शकतो की इथं आपण यू नावाचं जर अल्फाबेट अल्फाबेट आपण त्यात फिल केलं तर YOUNG हा वर्ड तयार होतो. याच प्रकारे खाली आणखी 3 शब्द आहेत, जसं WOR आणि तिथं डॅश आहे आणि पुढे D आहे. म्हणजे आपल्याला तिथं L शब्द टाकला तर त्यापासून वर्ल्ड नावाचा शब्द तयार होतो. तसंच आहे रॉयल आणि तसंच आहे हॉर्स. तर अशा प्रकारे ही 2 मार्काची ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये मुळाक्षरं हे काय केले जातात, ब्लँक ठेवली जातात, कोरी ठेवली जातात. आपल्याला त्यात भरावी लागतात.